आजच्या दिवसातील 7वी मॅच जी मात्र चालू होते. लेट्स प्ले. चेतन पडाळकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येते आपल्या संघासाठी आणि त्याच्या समोर असेल तो सह्याद्री असोसिएशनचा प्रथमेश ठाकरे म्हणजेच कल्पेश सपकाळ मॅन फ्रॉम डफळवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. पाटील दोन्ही मॅच पाठीमागच्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता कल्पेश सपकाळ. या सामन्यामध्ये देखील आपल्या संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. त्यांच्या सोबत सुनील सागावकर दादा हेही पाटण तालुक्यातले एक मोठं नाव आहे जे नॉन स्ट्राईक एंडला आता सध्या कल्पेश सोबत आहेत. वाव खोलवर टाकलेला चेंडू एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कल्पेशला. चांगला चेंडू कल्पेश माफ करा चेतन यांच्याकडून पाहायला मिळाला. डाव्या हाताने गोलंदाजी करतात चेतन पन्हाळकर. हेही मोठं नाव आहे चेतन पन्हाळकर. प्रदीप साळुंके फक्त पहिल्याच टॉपिकडे पाहत चाललेले आहेत. नक्की काय इरादा आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नंतर. वा सुंदर असा फटका चेंडू हवेमध्ये. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय खणखणीत ब्रँडेड षटकार सुनील सागावकर यांच्या बॅटमधून. डफळवाडी संघासाठी पहिला षटकार. काय फटका खेळला होता सुनील सागावकर दादा यांनी. उंच तितकाच आणि लांबही तितकाच असा मोठा फटका. टॉस हारला प्रथम फलंदाजी करावी लागली. हरकत नाही परंतु आम्ही फलंदाजी करून दाखवू. मोठा धावांचा डोंगर उभा करून दाखवू. हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर. ओ पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु फसला. चेंडू बॅटच्या टो वरती लागला. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं की या मानसरोवरच्या मैदानामध्ये मला एक तरी मॅच खेळायला मिळावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते. एवढं सुंदर वातावरण आणि सुंदर मैदान आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू चेतन पाळकरकडून धावबादची संधी होते परंतु नाही. धाव पूर्ण. संपूर्ण मैदान पाहिलं तर 360 मध्ये आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव सुनील सागावकर यांना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय कल्पेश सपकाळ यांना. हो काय सुंदर चेंडू टाकला होता. काय फलंदाजासाठी सुद्धा ही पर्वणी होती आणि गोलंदाजासाठी सुद्धा. परंतु नक्की नशीब कुणाचं चांगलं तर ते आता सध्या तरी चेतन पन्हाळकरच म्हणावं लागेल कारण निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला आणि समोर फलंदाजी करतोय कल्पेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तोही फसलाय. आणि काय गोलंदाजी करतोय चेतन पन्हाळकर. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाते ती 8. या धावसंख्येवरती बिनगडी बाद. पहा सुनील सागावकर यांच्या बॅटमधून एक मोठा फटका जरूर आला होता. एक मॅक्सिमम आला होता परंतु त्यानंतर कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही दोन्ही फलंदाजांना. म्हणजे एक षटकार येऊन फक्त 8च धावसंख्या झालेले बिनगडी बाद. तशी सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल चेतन पन्हाळकर यांची. आणि आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत काका. चला काका यांच्या समोर सुनील सागावकर.
हा सुंदर असा फटका, परंतु चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतो, जेल होणार का? ओ माय गॉड. आणि ही चूक किती महागात पडू शकते हा येणारा काळ ठरवेल. आणि काळ म्हणजे पुढच्या भविष्य काळातलं नाही बोलत मी मित्रांनो, येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये कळेल. आणि खास स्पेशली करून या येणाऱ्या पुढच्या 5 चेंडू मध्ये कळेल की हा झेल सोडलाय कोणाचा. सुनील सागावकर. आणि त्याची भरपाई आता होणार का तेही पाहावं लागेल. परंतु आता सध्या जो मॅच मध्ये मैदानामध्ये कल्पेश, ओ आ बैल मुझे मार, अशा पद्धतीमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकदा त्याच दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक खाली येतोय, परंतु पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळला क्षेत्ररक्षकाच्या. आणि तोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये, आणि चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा धावून घेतलेले आहेत. विरेवाडी गावचे ग्रामस्थ दिलीपदादा जाधव यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर प्रमुख मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. ओ आता मात्र पंचांचा इशारा येतोय, बोट वरती आहे पंचांचा. कल्पेश सपकाळ यांना माघारी जावं लागेल. काका यांनी आपला कल्पेश यांच्या रूपात मासा गळाला लावला असंच म्हणावे लागेल. फलंदाज बाद कल्पेश सपकाळ. फलंदाजांनी मागणी केलेली आहे की पंचांनी फेरविचार करावा या निर्णयावरती, कारण फलंदाजाचं असं मत असेल की बॅट खाली लागले. काय निर्णय देत आहेत पाहूया पंच. बाद. कृपया सहकार्य करायचं, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. माघारी जावं लागेल कल्पेश सपकाळ यांना. आणि पहिला झटका. चला, कल्पेश यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये 3 नंबरला फलंदाजासाठी आकाश. वा, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता काका यांनी. एका धावीवर समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी काका यांच्याकडून पाहायला मिळेल या षटकामध्ये. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या चेतन पनाळकर यांनी. आणि त्यानंतर पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये काका यांच्यावर सुद्धा मोठा फटका येताना कुठे दिसला नाही. ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू काका यांनी. पंचांचे दोन्ही हात वरती झालेत आणि दंडित करतायत काका यांना. एक व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला काका यांचा. त्यांच्या समोर सुनील सागावकर. उलटा चेंडू, आणि हा बोनस आहे सुनील सागावकर यांना. आणि बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून मारलेला हा सुंदर असा फटका सुनील सागावकर यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी.
चला सामना चालू करायचा. 23 धावा. यानंतर होणारी मॅच विरेवाडी आणि जुगायवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि या इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल याची देखील नोंद घ्या. विरेवाडी आणि जुगायवाडी. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत रजनीकांत. पहिला चेंडू आकाश यांच्यासाठी. चेंडू समजला नाही, हाफ पिच बॉल होता आणि एकच धाव त्या चेंडूवरती. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती सुनील सागावकर यांना. हा पुन्हा एकदा सुंदर असा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी हा येतोय खणखणीत मॅक्सिमम सुनील सागावकर यांच्या बॅटमधून षटकार. काय फलंदाजी करतायत मैदानामध्ये सुनील सागावकर. रजनीकांत यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू, परंतु क्षेत्राच्या खाली येतोय. आता मात्र सुनील सागावकर यांना माघारी जावं लागेल. आता क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीत. फलंदाज बाद सुनील सागावकर. दुसरा झटका डपळवाडी संघासाठी. रजनीकांत पुढील चेंडू आकाशसाठी. वा सुंदर असा फटका, परंतु क्षेत्ररक्षक येतोय खाली. जेल होईल का नाही. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जेल व्हायला पाहिजे होता. या षटकातला हा दुसरा मोठा फटका रजनीकांत यांच्यावरती.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव होईल का? रनआउटची संधी, आकाश यांना माघारी जावं लागेल. अशी थांबवत होते, आकाश यांचं कदाचित लक्ष नव्हतं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि धावबाद होऊन आकाश माघारी. संवाद साधावा लागतो. कॉल कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं. कॉल चुकला गेला आणि आकाशला देखील तंबूच्या दिशेने जावं लागतंय. नवीन बॅटर येणार आपण पाहतोय विजय सपकाळ, जो मात्र नॉस्ट्रा कॅनला उभा असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 36 धावा. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 रन. विजय सपकाळ आलाय आणि शेवटच्या ओव्हर मध्ये तुषार यांना देखील आपण पाहतोय पाचारण केलं जात आहे. टीम करण जोशी संघाकडून 3 ओव्हर मध्ये रोखून ठेवले. आता शेवटची ओव्हर आहे, बनवावी लागेल. धावा किती येतील, किती धावा रचल्या जातील. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय जो नवीन येणारा बॅटर होता विजय सपकाळ असेल. नॉस्ट्रा कॅनला काशी बोडके. स्पीडअप घ्यायचा आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की खूप साऱ्या मॅचेस या स्पर्धेची ग्रँड फिनाले, शेवटची मॅच, फायनलची मॅच आजच्या दिवसामध्ये आपण खेळवणार आहोत. तदनंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे देखील जाणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. मात्र फटका खेळला जातोय. विजयच्या बॅट मधून गॅप शोधून काढला होता, परंतु क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू फील्ड देखील करतोय. फेकी डायरेक्ट हिट आहे. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच स्क्वेअर लेग रिजन वरती जो उभा होता त्याच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक चेंडूवरती एक धाव खर्च केले. तुषारच्या आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च होत असताना संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचेल. आता स्ट्रायकिंग एंड वरती मॅन फ्रॉम जायचीवाडी, एक पाटण तालुक्यामधील आपण पाहतोय डोंगर विभागामधून आलेला एक सर्वात मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. अगदी मात्र सरळ दिशेला आपण पाहतोय काशी बोडकेना हा फटका खेळला, याच्यावरती एक धाव, दुसऱ्याशी लगेच प्रयत्न केला जातोय. जसं फंबल होत आहे तशा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काशी बोडकीची थोडीशी चर्चा करायची झाली तर एक पाटण तालुक्यामधून जायचीवाडी या गावामधून बिलॉंग करणारा एक खेळाडू आपण पाहतोय. अगदी दुर्गम भागामधून अगदी या नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या गावाचं नाव मोठं करणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये, तोच काशी बोडके आपण पाहतोय. अगदी नवी मुंबईमध्ये स्थायिक असताना कामोठे गावाकडून खेळ करत असतो तोच काशी बोडके अगदी आपण पाहतोय. आणि हा चेंडू विकेट वरतून आहे की कसं आहे पंच कळवतील देखील. निर्धावे स्टिक वरतून चेंडू डिलिव्हर होतोय. हा चेंडू निर्धाव स्वतःवरती नाराज देखील असेल. 3 चेंडू पूर्ण झाले तुषार यांचे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती काशीनाथ बोडके. फटका खेळलाय, फक्त दिशा दिली डीप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केल्या, दुसरीचा कॉल असेल नाहीये. विजय सपकाळ ऑन स्ट्रायकिंग एंड वरती असतील. एनआर स्पोर्ट्सचे आपण पाहतो सर्व ओनर विजय सपकाळ. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटची लिडिंग एज, विकेटचं पतन, विजय सपकाळ देखील बाद होत आहेत. आता येणारा नवीन बॅटर स्ट्रायकिंग वरती म्हणजे नाश्ता खेळला काशी बोडकेला उभं राहावं लागेल. या नवीन बॅटर स्पीडअप घ्यायचं, धावत यायचंय. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि यानंतर होणारी मॅच फिरेवाडी जुगायवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये लगेच टॉस केला जाणार आहे. रोशन वाईट चेंडू अगदी आपण पाहतोय स्वेर मारा म्हणजे निगेटिव्ह डिलिव्हरी. अर्थातच वाईट येतोय आणि वाईट निशी धावफलक 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती
41 धावा शेवटचा चेंडू असेल आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय विरेवाडी विपक्ष जुगायवाडी दोन्ही संघाचे संघ कर्णधार या टॉस का बॉस मध्ये लगेचच आपण प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करू लगेचच मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सेकंड इनिंगच्या दिशेने याची देखील नोंद घ्यायची आहे शेवटच्या चेंडूवरती फटका खेळला जातो मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे पायाने अडवण्याचा प्रयत्न करतो डीप रिजन मध्ये गणेश पन्हाळकर चेंडू फील्ड करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय 2 धावा तिसऱ्या धाव्यासाठी कॉल विकेट लॉस बॅटर मात्र रोशन आउट असेल याची देखील नोंद घ्यायची आहे येत आहेत 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 2 धावेने जाऊन पोहोचले 43 वरती म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूवरती 44 धावा रचाव्या लागतील टीम करण जोशी संघाला याची देखील नोंद घ्यावी लागेल आता मात्र जाऊया टॉस का बॉस मध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो टॉस केला जाईल आयोजक असतील दोन्ही टीमचे संघ कर्णधार या आपण मुलाखती थोड्याशा थांबवल्यात कारण की या स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर होईल तेवढ्या कव्हर करायचे कारण की फायनल मॅच आपल्याला उजेडात खेळायचे याची देखील नोंद घ्या थोडंसं स्पीडअप घ्यायचं या दोन्ही संघाचे संघ कर्णधार सह्याद्री असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राम सावंत दादा कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे 2 मिनिटात आला तर बरं होईल आपणास विनंती असेल आणि यानंतरची होणारी मॅच चला या विरेवाडीचे कर्णधार या आणि जुगायवाडीचे कर्णधार या डपळवाडी संघ आपणास विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे धावफलकावरती धावा पाहिल्या गेल्या तर 43 धावा उभारल्या गेल्यात आणि 44 धावांची आवश्यकता असेल ती करण जोशी संघाला विजयासाठी जुगायवाडी संघाचे कर्णधार आलेत विरेवाडी संघाचे कर्णधार कृपया टॉस का बॉस मध्ये यायचं आहे तुम्हाला शेवटचा कॉल असेल याची नोंद घ्यायची आहे त्याला 2 फलंदाज मैदानात पाठवायचे करण जोशी संघ विनंती असेल आपणास अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत सहकार्य करायचं आहे 24 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी करण जोशी संघाला आयोजक बॉल घ्यायचा आहे तो ताब्यात अविनाश पवार मसुगडेवाडी मॅन फ्रॉम आणि टीम यांचं सहर्ष स्वागत चला सामन्याला सुरुवात करायची आहे पंच आपण सुद्धा खेळाडूंबरोबर चर्चा करा की सामना सुरुवात स्पीडअप घ्यायचा आहे थोडं 2 फलंदाज मैदानात करण जोशी संघाकडून स्ट्राईकवर पाहतोय आपण चेतन पन्हाळकर डाव्या हाताने फलंदाजी करतो नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सागर साळुंके मागील मॅचची ओपनिंग जोडी असेल ही कदाचित ही प्लॅनिंग पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण की आतापर्यंत काशी बोडकेला पाहिलं होतं गोलंदाजी करताना परंतु या मॅच मध्ये काशीला थांबवले कारण की समोर लेफ्ट हँड बॅटर आहे कल्पेश सपकाळला बाहेर काढलं जात आहे हे प्लॅनिंग महत्वाचं असतं ह्या स्ट्रॅटर्ज्या खूप महत्वाच्या असतात आणि हे मात्र जो खेळाडू जास्त काळ क्रिकेट खेळलाय ज्याच्याजवळ अनुभव जास्त आहे त्याला हे चांगलं माहिती असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे विरेवाडी संघ टॉस फेन झाले प्रथमतः फलंदाजी स्वीकारले म्हणजे जुगायवाडी संघ क्षेत्ररक्षण करेल याची देखील नोंद घ्या जुगायवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये याल याची देखील नोंद ठेवा
जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. करूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू चेतन पन्हाळकर स्ट्रायकिंग एंड. मागच्या रिझन मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु जसा टप्पा पडला तसा मात्र निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव. लो स्कोरिंग मॅच असेल, क्रुशियल मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत देखील जाऊ शकतंय, हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती देखील उभा करून ठेवलाय. या चेंडूवरती देखील शोधतोय टप्पा. बॅटर आपण पाहतोय चेतन पन्हाळकर. येतोय चेंडू निर्धाव. दोन चेंडू पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 0 धाव. सामना चालू करा. पंच स्पीडअप घ्यायचंय. हा चेंडू त्याच्यावरती हल्ला. क्षेत्ररक्षक नसेल म्हणजेच या चेंडूवरती आलाय चौकार. 3 चेंडू पूर्ण. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 4 धावा. टीम करण जोशी संघ आपण पाहतोय. या चेंडूवरती चौकार आला. सुनील दादा पाहिलं तर बाउंड्री लाईन वरतून अगदी बॉलर जवळ आलेत. कॅची देखील आलाय, कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्याजवळ खूप सारा अनुभव आहे. जास्त स्पर्धा त्यांनी देखील खेळलेत. जास्त पावसाळ्यामध्ये भिजलेत हे देखील आले. थोडेसे अनुभवाचे बोल सांगितले देखील असता. चेंडू कसा फेकी करावा लागेल. क्षेत्ररक्षक पाहिलं तर बॅकवर्ड डिप्स केले. रिझन मध्ये एक उभा केलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये देखील आपण पाहतोय सुनील दादा सागावकर यांना. आता चेंडू कसा फेकी केला जाणार आहे. स्विच हिट नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव, म्हणजे रोखून ठेवला जात आहे. 4 चेंडू पूर्ण. संघाची धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. चार चेंडू पूर्ण आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 4 धावा. फुलटॉस होता, त्याच्यावरती फटका खेळला जातोय. अगदी फुलटॉस सोडणार नाहीये चेतन पन्हाळकर. येतोय हा चौकार आणि या चौकारानिशी आता मात्र धाव संख्या 4 ची दुप्पट घेते, म्हणजेच 8 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 5 चेंडू पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू घेतला जाईल, याची देखील नोंद घ्या. 5 चेंडू पूर्ण. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 8 धावा. अगदी आमचे मोठे बंधू अर्थातच विठ्ठलजी कदम साहेब, समालोचक, मोरणा क्रिकेट असोसिएशन यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत झालंय. साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आणि व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. विरेवाडी टीमच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय.
अगदी मोरणा क्रिकेट असोसिएशन मधील एक नामवंत आवाज आपण पाहतोय, त्यांनी देखील आपल्या स्पर्धेला भेट दिली. अर्थातच आपण पाहतोय विठ्ठलजी कदम साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपणास विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि थोड्याच वेळामध्ये यांचा देखील आवाज आपणास ऐकायला मिळेल. आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती आता चेतन पनाळकर असताना काशीला काढले जाते, म्हणजे रिस्क घेतले, रिस्क घ्यावी लागेल कारण की मॅच मोठी आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघाला या मॅच मध्ये एक चांगला खेळ करावा लागणार आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 8 धावा आपण पाहतोय. सागर साळुंखे स्ट्रायकिंग एंड वरती असेल. या ओव्हर मध्ये काशी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन देखील झालेत. ऑनसाइड वरती आपण पाहतोय 1 2 3 4 प्लेयर पाहायला मिळतील. ऑफसाइड वरती आउटफील्ड मध्ये एक प्लेयर दिसतोय. कोणता चेंडू फेकी केला जाईल. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू फिरवलाय, बॅटची लिडिंग एज होतंय, विकेटचं पतन म्हणजे सागर साळुंखे पहिल्या चेंडूवरती गॉन आहे. माघारी जावं लागतंय त्याला देखील. लागतोय पहिला झटका. ऐकूयात संगीत. चेंडू फेकी केले जातील हे देखील पाहावं लागेल. हे देखील थोडंसं रोमहर्षक असणार आहे. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय सीझन 3 एक दमदार स्पर्धा पाटण तालुक्यामधील आपण पाहतोय सर्वात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेला आता मात्र त्याच सर्वोत्कृष्ट स्पर्धेमध्ये गणलं जात आहे अशी VCT ट्रॉफी विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. याच चॅम्पियन ट्रॉफी मधील आपण पाहतोय ब ग्रुप सन्मान दिला जाते. स्वैरिक रिझन पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल रन आले. आता 2 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा अगदी पाहायला गेले तर जाऊन पोहोचलेत. एक पूर्णांक 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. हे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत काशी बोडके यांचे. की चेतन पनाळकर चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय नाहीये, त्याच्या डोक्यावरतून जर पोचला असता तर नक्की झेल देखील पकडली असती. आता या 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडाव्या लागतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा चर्चा करायला भाग पाडलाय. फटका असा खेळलाय की चेंडूच मात्र सापडत नाहीये. चेतन पनाळकरला आपण पाहतोय 13 धावा. चेंडू पूर्ण झाले 3. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत कारण की ओव्हर खूप महत्वाचे जे मॅचला कलाटणी देऊ शकते. डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचे फलंदाज ही बॅटल देखील पाहावी लागेल. हे युद्ध, हे महायुद्ध पाहायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीवरती आपण पाहतोय 2 संघादरम्यान चालू असलेलं, एका बाजूला टीम डफळवाडी तर दुसऱ्या बाजूला करण जोशी. स्पॅटच्या मधून आलाय, क्षेत्ररक्षक असेल आणि चेंडू सीमारेषे पार जातोय, वाऱ्याच्या साह्याने येतोय. ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट आशियन चेतन पनाळकरच्या बॅट मधून एक ब्रँडेड फटका. चेंडू पार.
मिळते. फेकी देखील डायरेक्ट हिट आपणास पाहायला मिळते, म्हणजे या चेंडूवरती येते सिंगल रन. फक्त सिंगल वरती रोखलं जात आहे. सेस गोलंदाजी करायची होती. थोडेसे चुकीचे चेंडू पडले, त्याच्यावरती हल्ले चढवले. हेच क्रिकेटचं अस्त्र आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ही टेक्निक खूप वापरली जाते. वाईट चेंडूवरती हल्ले चढवणे, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, हेच मात्र क्रिकेटमध्ये वापरले जाते एक तंत्र. तेच देखील आपण पाहतो. आता स्ट्रायकिंग एंडवरती या संघाचा आयकॉन खेळाडू, आयकॉन प्लेयर, तालुकास्तरीय आयकॉन प्लेयर अर्थातच शुभम घाडगे, समोर काशी बोडके. हा शेवटचा चेंडू आहे. कसा फेकी केला जाईल आणि कसा त्याचा मात्र सामना केला जाईल. खोलबट टप्प्याचा चेंडू अगदी बसून फटका खेळायचा होता आणि हा चेंडू येतोय निर्धाव. ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 20 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज असेल. आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय विरेवाडी विपक्ष जुगायवाडी संघ. अगदी विरेवाडी संघाने ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यांनी देखील आपण पाहतोय टॉस विन होऊन प्रथमतः फलंदाजी करू. म्हणजे इन ॲक्शन पृथ्वीराज यादव, शुभम जाधव, विशाल वरंडे, रोहित सोमर्डे, सतीश जाधव आपणास पाहायला मिळतील. विपक्षीय टीम मधून गणेश शिंदे, रणजित जाधव, त्यांच्या समवेत आपण पाहतोय तुषार राणा देखील आपणास खेळ करताना पाहायला मिळणार आहे टीम जुगायवाडी संघाकडून. यानंतर होणारी मॅच देखील एक दमदार मॅच असेल. तोपर्यंत जाऊया या मॅचच्या दिशेने. स्पीडअप घ्या. 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज असेल. स्पीडअप घ्यायचे टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ. राज आलाय. राजची ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 चेंडू मध्ये 24 रन, 24 धाव्यांची गरज. स्पीडअप घ्या. राजची आपण पाहतो आता मात्र तिसरी ओव्हर असेल. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ आता सुरू होईल. 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. दोन्ही बाजूने मॅच ऑन ठेवली जाते. अगदी माहिती आहे त्यांना की ही मॅच विजय होणं किती गरजेचं आहे. करण जोशी संघाने एक सामना विजय केलाय. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 2 मॅचेस विन झाले टीम केदारनाथ डफळवाडी संघ. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध, लेग बायच्या स्वरूपाची एक धाव फेकी केले नाहीये, पोचला जातोय. म्हणजेच एक धाव कमी करण्याचा प्रयत्न देखील आहे. चेंडू जर बॅटला लागला नाही तर धावा आपण लेग बायच्या स्वरूपाच्या धावून घेऊ, ही देखील आपण पाहतो स्ट्रॅटर्जी असू शकते. आता 11 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज. हे चेंडू 5 खूप महत्वाचे असतील टीम डफळवाडी संघासाठी. या 5 चेंडूवरती धावा द्यायच्या नाहीयेत तर दुसऱ्या बाजूने याच 5 चेंडूवरती धावा रचायच्या आहेत. टीम आपण पाहतोय करण जोशी संघ. लो स्कोरिंग मॅच, क्रुशियल मुकाबला, अगदी हाय व्होल्टेज मुकाबला. फटका खेळलाय शुभम घाडगेच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. त्या दरम्यान झेल कंप्लीट केली जाते. होतंय विकेटचं पतन. लागतोय झटका शुभम घाडगेच्या स्वरूपामध्ये टीम करण जोशी संघाला. मिस्टर पॅडी या. डीजे ऑपरेटर मिस्टर पॅडी या, लगेच यायचंय आपण देखील. न 2
त्या चेंडूला आपण पाहतो हलक्या हाताने अगदी कव्हर रिजन मध्ये ढकलून खेळलाय. याच्यावरती सिंगल रन आले म्हणजे चेतनला स्ट्रायकिंग एंड वरती आणायचं आहे. 3 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 22 धावा. आता येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज असेल. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान विलाजी जाधव साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण व्यासपीठावरती स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे, विनंती असेल. अविनाश पवार अँड टीम केओली आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. माझ्या वैयक्तिक माध्यमातून आणि या संपूर्ण आयोजक वर्गांच्या माध्यमातून आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. जो घटक या स्पर्धेला भेट द्यायला आलाय ते सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि जातो मॅचच्या दिशेने. फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक असेल, वन बाउन्स सरळ चेंडू हातामध्ये म्हणजे या चेंडूवरती देखील सिंगल येते. आता मात्र सामना थोडासा बदलला जातोय, समीकरण थोडीशी चेंज होत आहेत. चेंडू झालेत पूर्ण 4 म्हणजे येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज. ओळीत छाप सोडली जाते. गोलंदाजी मार्क वरतून देखील या गोलंदाजांच्या माध्यमातून टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ प्रयत्न करते, झुंज देते, लढते, कारण की ही ट्रॉफी माझ्या गावामध्ये न्यायचा आहे. हा करंडक आहे तो माझ्या गावामध्ये मला वर्षभर मिरवायचा आहे. यासाठी मात्र केदारनाथ 11 डफळवाडी संघ प्रयत्न करते. धावा रचत असताना कमी धावा रचल्या गेल्या, परंतु खर्च करत असताना देखील कमीच खर्च करतायत. हा देखील आपण पाहतोय. त्यांच्या जवळ एका ऍडव्हान्टेज असेल. गोलंदाज देखील चांगले आहेत, फलंदाज देखील चांगले आहेत आणि कल्पेश सपकाळचा खेळ चांगला चालू आहे. हा चेंडू वाईड असेल. वाईडी शिवारकर थोडासा खूपच दुरून म्हणजे हा वाईड. पंचांशी वाद कोणी घालू नका. वाईड असेल. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात करा. वाईड निशी आपण पाहतो धाव फलक पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या 24. आता 20 धाव्यांची गरज असेल. वाईड आहे. पंचांशी वाद कोणी घालू नका मित्रांनो, विनंती असेल. सामन्याला विलंब करू नका. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडवरती तुषार. फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक दूर असेल म्हणजे चौकार आहे. आज चौकार आपण पाहतोय म्हणजे आता 5 चेंडू पूर्ण झालेत आणि 7 चेंडू मध्ये शिल्लक राहिलेल्या 16 धाव्यांची गरज असेल. हा मॅक्झिमम आहे. व्हाईट लाईन आहे. व्हाईट लाईनचा चेंडू बाहेर डिलिव्हर झालाय, फ्लॅट गेलाय. हा मॅक्झिमम आहे. 14 धावा. 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज असेल. एक धाव किती महत्वाची आहे या मॅच मध्ये समजते आणि एक धावेसोबत हा एक चेंडू किती महत्वाचा असेल हे देखील या मॅच मध्ये पाहावं लागणार आहे, कारण की तुषार यांच्या बॅट मधून मॅक्झिमम आला होता. हा देखील आलाय तुषार यांच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेलमिस, वन बाउन्स. आज चौकार येतोय म्हणजे आता शेवटचे राहिलेले 6 चेंडू. विजयासाठी 10 धाव्यांची गरज. पहिले 4 चांगले फेकी केले होते, परंतु शेवटचे 2 अचूक टप्प्यावरती आणि आपण पाहतोय त्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मॅच मध्ये रंगत निर्माण करून टाकली आहे. तर शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. या 10 धावा रोखणार आहे का आणि हा रोखणारा गोलंदाज कोण असेल हे दुसऱ्या बाजूने तुषार कवर आणि चेतन पनाळकर ठोकतोय हे देखील पाहावं लागणार आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. विजय सपकाळला पाचारण केलं जात आहे. विजय सपकाळ जवळ जबाबदारी दिली आहे. विजय सपकाळ देखील जबाबदारी पार पाडू शकतो, कारण की हा चॉईस प्लेयर आहे. त्याला चॉईस केलंय, त्याला सिलेक्ट केलंय या सह्याद्री क्रिकेट असेंब्ली मधील अगदी
जवळपास 32 संघ या असोसिएशन मध्ये नोंदणी देताना 32 संघांमधून आपण पाहतोय हा विजय सपकाळ देखील चॉईस प्लेअर म्हणून निवडला गेला. याच्या जवळ देखील ती क्षमता आहे, याच्या जवळ देखील आपण पाहतोय ती कला आहे आणि तेवढा तो कॅपेबल देखील आहे. अगदी आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज असेल. स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती आहे. सहा चेंडू 10 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय विजय सपकाळ. स्ट्रायकिंग एंड वरती चेतन पनाळकर. आलाय अगदी 6 धावा मायनस केल्या जातात म्हणजे 5 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. ऑन बॉडी वरती फेकी करायचं नाहीये. ऑफ स्टिक सोडून आपण पाहतोय वाईडी शॉर्कर हे चालले असते, परंतु हे चेंडू नक्कीच लेफ्ट हँड बॅटर सीमारेषे बाहेर घालवणार हा देखील इतिहास आहे. चेंडू गायब झाले. तब्बल या मॅच मध्ये 4 चेंडू आपण पाहतोय हरवलेत. चेतन पनाळकर याची भरपाई आपण मॅच झाल्यावर द्या. या 5 चेंडू मध्ये 4 धावा डिफेन्स केला तर अजय सुर्वे यांच्या माध्यमातून 251 रुपयांचं पारितोषिक असेल विजय सपकाळ यांच्यासाठी. हा चेंडू निर्धाव आलाय. अगदी हा चेंडू आपण निर्धाव पाहतोय म्हणजे 4 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. हे 4 चेंडू खूप महत्वाचे आहे. अगदी आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. विजय सपकाळ टू बॅटर चेतन पनाळकर. दांडीकुल कार्यक्रम म्हणजे आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला जात आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज असेल. येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती कोण येणार आहे? जबाबदारी खांद्यावरती घेऊन येणार आहे की काय? हो येतोय डॅनी आलाय. डिगेवाडीचा आपण पाहतोय डॅनी येतोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा आयकॉन खेळाडू डिगेवाडी गावचा आपण पाहतोय सुपुत्र आज नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये खेळायला आलाय, खेळ करायला आलाय आणि त्याच्यावरती जबाबदारी पडली आहे. 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत टाकली होती चेतन पनाळकर आणि तुषार यांच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूने हाच रंग पुसून टाकला जातोय विजय सपकाळच्या माध्यमातून. आता मात्र शांत आहे संघाचा गोटा अर्थातच टीम करण जोशी संघ. 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. जर ही मॅच डिपेंड केली तर अजय सुर्वे महाराष्ट्र सुरक्षा दल यांच्या माध्यमातून 251 रुपयांचं प्राइस देखील असेल, जे मात्र ऑनलाईन केलं जाईल विजय सपकाळ यांच्यासाठी. 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर डॅनी. हा चेंडू निर्धाव आहे. या मॅच मध्ये विकेट कीपर आणि बॉलरचा रोल खूप महत्वाचा आहे. आता मात्र 2 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. सामने मात्र कंपल्सरी चेस राहतील याची देखील नोंद घ्यायची, कारण की आपण पाहतोय अगदी याच्यावरती धावा किती? क्षेत्ररक्षक धावत आलाय, कव्हर नाहीये त्याला. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक तर 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र 1 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. आता 1 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज. काय होणार आहे, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे देखील पाहावं लागेल. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हीच तर आपण पाहतोय, हाच तर थरार आहे या स्पर्धेचा. हा महासंग्राम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. अर्थातच विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी
अगदी कल्पेश सपकाळ गेलेत, काशी बोडके गेलेत, रोशन गेले, सुनील दादा गेलेत, विजय सपकाळाची मात्र चर्चा करतायत. परंतु दुसऱ्या बाजूने एकटा उभा आहे, तो मात्र मिस्टर डॅनी डिकेवाडी गावचा आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू, तालुकास्तरीय आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. एक चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज आहे. विजय सपकाळने असल्या मॅचेस खूप विजय देखील केले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने डॅनी मात्र असल्या मॅचेस सजासजी सोडत देखील नाहीये. एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. सालाय बॅट मधून मिस्टर डॅनीच्या हा विजयाला गवस निघालणारा षटकार स्लॉट मध्ये आला, त्याला प्लॉट मध्ये पाठवून देण्यात यश आलंय.